नमस्कार. भोकर तालुक्यातील पिंपळढो साठवण तलाव प्रकल्पात प्रशासनाच्या नाकाखाली सुरू असलेल्या एका महाघोटाळ्याचा पर्दाफाश आज आम्ही करत आहोत. ज्या जमिनीवर केवळ 25 झाडे आहेत, तिथे कागदोपत्री 250 झाडांचे बोगस मूल्यांकन करून कोट्यवधी रुपये लाटले गेले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे इतर वारसा हक्कांना पूर्णपणे डावलून हा मोबदला हडपण्याचा प्रयत्न झाला आहे. तक्रारदार नागनाथ आरलवाड यांनी वारंवार तक्रारी करूनही पैशाच्या जोरावर सर्व कागदपत्रे दाबण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भ्रष्टाचार उघड असतानाही मोबदला वाटप झालाच कसा? प्रशासनाचा हा उघड गैरफायदा आणि यात उपविभागीय अधिकारी म्हणजेच एसडीओ यांची संशयास्पद भूमिका आता चव्हाट्यावर आली आहे. हा लढा आता थेट हायकोर्टापर्यंत पोहोचला आहे. भ्रष्टाचाऱ्यांना आता पळता भुई थोडी होईल. भोकरच्या प्रशासकीय वर्तुळातून एक धक्कादायक वास्तव समोर येतंय. सामायिक क्षेत्र, 7-8 पेंडिंग अर्ज आणि पुराव्यांचे ढीग, हे सगळं समोर असतानाही साहेबांनी भ्रष्टाचाराचे पैसे वाटण्याचं धाडस केलं. क्षेत्र सामायिक आहे हे एसडीओला माहीत होतं. कलेक्टर ऑफिसपासून पाटबंधारे विभागापर्यंत तक्रारींचा पाऊस पडत होता. तरीही पैसे सुटले. ही तत्परता जर इमानदारीत दाखवली असती तर आज कायद्याचा सन्मान झाला असता. पण इथे तर माझं कोणी काही वाकडं करू शकत नाही ही मस्ती ओसंडून वाहते. प्रशासनावर असलेली तुमची पकड आणि ही मालक होण्याची भावना आता हद्द झाली. लक्षात ठेवा, लोकशाहीत जनता मालक असते आणि तुम्ही सेवक. जर नोकरच मालक बनून जनतेला लुटायला लागला तर त्याला त्याची जागा दाखवून देण्याची ताकदही याच लोकशाहीत आहे. आता लढा कागदावरचा नाही तर न्यायाच्या मैदानातला आहे. औरंगाबाद खंडपीठ आणि लोकायुक्त तुमची ही मालकी लवकरच उतरवणार. भ्रष्टाचार्यांनो, आता गजाआड जाण्याची तयारी ठेवा.